हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण आपला संहिता अध्यायांचा जो चॅप्टर आहे ओके अष्टांगहृदयचा दोषोपक्रमणीय अध्याय तो बघणार आहोत. ओके, सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला BAMS रिलेटेड एव्हरीथिंग कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. ओके, BAMS फर्स्ट इयर पासून तर ते लास्ट इयरपर्यंत सर्व इथे अपलोड होणार आहे. ओके, प्लेलिस्ट ऑलरेडी आहे. प्लेलिस्टवर जा. ऑल सब्जेक्ट फर्स्ट इयरचे प्लेलिस्ट ऑलरेडी तयार आहेत. ओके, आणि ज्यांना कोणाला आता फर्स्ट इयरचे नोट्स पाहिजे असतील ओके, सो त्यांनी मला इथे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला नोट्स हे मिळून जातील. ठीक आहे, आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तिथे ह्या लास्टेस्ट अपडेट्स या येत राहतील. ओके, सो बघा आता सर्वात फर्स्ट ह्याच्यात आता बघा याचं नाव काय आहे, दोष उपक्रमणीय. म्हणजे काय तर जे काही 3 दोष आहे आपल्या शरीरामध्ये त्याचा उपक्रम काय असणार, म्हणजे त्याची चिकित्सा असेल किंवा त्याचं कारण काय असतील, कसं त्याचा उपचार करायचा. ओके, सो सर्वात फर्स्ट आहे वात उपक्रम. ओके, सो आता हा जो श्लोक आहे, सो ज्यांना श्लोक पाठ होते त्यांनी पाठ करा, ज्यांना नाही होते त्यांनी फर्स्ट लाईन आणि लास्ट लाईन पाठ करायची आणि रेफरन्स पाठ करायचा. ठीक आहे, बघा आता हा श्लोक तुम्ही वाचून घ्या, मी डायरेक्ट याचं अर्थ वाचून घेणार आहे. ओके, सो वात उपक्रम म्हणजे काय, तर बेसिकली वात दोषाची चिकित्सा कशी असायला पाहिजे. म्हणजे बॉडीमध्ये सपोज वात दोष वाढला आहे तर त्यांनी वेगवेगळे आजार होतील वाताशी रिलेटेड. सो त्याचा मेन जे काही कॉमन वातासाठी चिकित्सा आहे तर ती सांगितलेली आहे. सो सर्वात फर्स्ट आहे बघा, स्नेहन स्वेदन करायचं आहे. स्नेहन म्हणजे काय तर ऑइलनी मसाज किंवा विदाउट ऑइल मसाज. ठीक आहे हे, आणि स्वेदन म्हणजे काय तर स्टीम देणे. ठीक आहे, मग ते पर्टिक्युलर पार्टला असो किंवा होल बॉडीला. ओके, त्यानंतर आहे मृदू संशोधन करायचं आहे. स्वादू आम्ल लवण उष्ण आहार घ्यायचा आहे. कोणता, स्वादू आम्ल लवण आणि उष्ण आहार. ओके, हे काय करतात, वात दोषाचं कमी करतात. त्यामुळे अभ्यंग करायचा आहे. ठीक आहे, मर्दन करायचं आहे. उबदार वस्त्रांनी आच्छादन करायचं आहे. त्रास पिष्टमय व गुळजन्य मध्य स्निग्धोष्ण गुळजन्य मध्ये हे आहार आपण सेवन करायला पाहिजे. आणि स्निग्धोष्ण बस्ती द्यायचं आहे आणि मात्रा बस्ती द्यायचं आहे. ओके, हे बस्तीचे प्रकार आहेत. बस्ती पंचकर्मामधील एक टाईप आहे. ओके, सुखोपभोग, परत दीपन पाचन औषधांनी सिद्ध केलेले तेल घ्यायचे आहे, त्याचा उपयोग करायचा आहे. आणि मांसरस घ्यायचे आणि अनुवासन बस्ती द्यायची आहे, इत्यादी उपक्रम हे करायचे आहेत. म्हणजे हे जे आहे बघा, उपक्रम म्हणजे काय तर काहीतरी क्रिया करायची आहे बेसिकली वाताला कमी करण्यासाठी. ओके, मग आता हे जे आहे तुम्ही हे सर्व तिथे लिहायचं आहे लिस्टमध्ये. ओके, आता हे सेकंड म्हणजे पित्त उपक्रम. जे पित्त दोष वाढल्यावर काय उपक्रम करायचे, काय क्रिया करायची. सो बघा, पित्ताची चिकित्सा काय करायची. सर्वात फर्स्ट आहे बघा इथं घृतपान करू शकतो पित्त वाढल्यावर. मधुर आणि शीत औषधांचे विरेचन करायचे आहे. मधुर आणि शीत औषध घेऊन विरेचन करायचे आहे. मधुर कडू व तुरट आहार घ्यायचा आहे औषधांमध्ये. आणि सुगंध घ्यायचा, सुगंधित शीत आणि प्रिय अशा गंधाचे सेवन करायचे. ठीक आहे, कंठी मोत्याचे हार व रत्न यांचे धारण करायचे. हे बघा, पित्त म्हणजे हीट वाढत असते बेसिकली, तर मग आपल्याला असं शांत करण्यासाठी म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्याला ज्या आवडतील त्या करायच्या आहे. चंदन आणि वाळा यांचा लेप लावायचा आहे. राईट, चांदणी आणि गच्चीवर बसायचं आहे. परत मनोरंजन करू शकतो, गायन करू शकतो, थंड वारा त्याच्यात बसायचं आहे. चांगले मित्र, परत आपल्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्या सुशील ज्या काही गोष्टी आहेत. ओके, सो त्यांच्यासोबत राहायचं आहे. ओके, उद्यानात फिरू शकता तुम्ही. ठीक आहे, स्वच्छ जलाशयामध्ये तुम्ही हे करू शकता. पर्णफुटीत म्हणजे जिथे जास्त झाडं आहेत, पानं आहे तिथे राहू शकता. म्हणजे आपल्याला त्याच्यात जे काही हीट कमी करणाऱ्या गोष्टी आहेत तर त्यांचे इथे उपक्रम आपल्याला बेसिकली करायचे आहेत पित्त चिकित्सामध्ये, पित्त उपक्रमामध्ये. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो आणि आपल्याला याचं बेसिक माहीत पाहिजे, मग आपण त्याला बरोबर कंटेंट लिहू शकतो तिथे. ओके, नंतर आहे श्लेष्मन उपक्रम म्हणजे कफाचा उपक्रम. तर कफाची चिकित्सा काय करायची आहे, कफ वाढल्यावर विधियुक्त तीक्ष्ण वमन करायचं आहे. ठीक आहे, विरेचन करायचं आहे. तिखट कडू तुरट रसांनी युक्त आहार घ्यायचा आहे. वृक्ष आणि अल्प तीक्ष्ण आणि उष्ण आहार घ्यायचा आहे. जुने मध्ये घेऊ शकता.
रतिसुखीच्छा, जागरण करायचं आहे. ओके, कारण त्यांनी कफ कमी होतो. अनेक प्रकारचे व्यायाम करायचे आहेत. चिंता, वृक्ष, औषधांचे सेवन करून मर्दन करायचे आहे. मध, युष, वेदोग्न औषधे, परत धूमपान, परत उपवास, गंडूष, सुखाचा अभाव, या गोष्टी कफावर हितावह आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यात जे काही त्याचा कफ कमी करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला तिथे करायचे आहेत. ठीक आहे, आता अन्य उपचार ते होते कॉमन उपचार वात पित्त कफाचे. राईट, आता अन्य उपचार काय करू शकतो? वायू हा योगवाही गुणाचा आहे, म्हणून वायू आणि पित्ताच्या संसर्गामध्ये ग्रीष्म ऋतूतील उपचार करायचे आहेत. ठीक आहे, वायू आणि पित्ताचा संसर्ग झाला. आणि कफ आणि वायूच्या संसर्गामध्ये वसंत ऋतूमधील उपचार करायचे आहेत. आणि कफ व पित्त संसर्गात शरद ऋतूचे उपचार करायचे. म्हणजे आपण ऋतुचर्या बघितली होती, मग त्याच्यामध्ये जो आहार विहार सांगितलाय तोच म्हणजे इथे यूज करायचा आहे. ठीक आहे, आता आदर्श चिकित्सा कशी असावी? ठीक आहे, आयडियल चिकित्सा. बघा, आता हा श्लोक आहे ते तुम्ही पाठ केला तर ठीक आहे, नाही तर प्रॉब्लेम नाही. बघा, ज्याने रोग बरा होतो ती आदर्श चिकित्सा असेल ऑब्व्हियसली, आणि दुसरा विकार उत्पन्न होत नाही. बेसिकली आपल्याला रोग बरा करायचा आणि त्याच्यापासून दुसरा विकार उत्पन्न व्हायला नाही पाहिजे, तरच ती आदर्श चिकित्सा असेल. राईट, आता फिफ्थ आहे. आता याच्यामध्ये तुम्ही आदर्श चिकित्सेमध्ये अजून पॉईंट टाकू शकता तुमच्या मनाने. ठीक आहे, आयडियल जे काही चिकित्सा असते ती कशी असू शकते. ठीक आहे, आणि परत आता काय तर दोष कोष्ठातून शाखेत जाणे याची काय कारणे. बघा, आता दोष जे आहे कोष्ठ, ठीक आहे, बॉडीचं सेंटर, सो त्या भागातून शाखेमध्ये जाण्यास जर आपले जे दोष आहेत, ठीक आहे, दोष काय होतात? पहिले संच होतात, मग त्याचं प्रकोप होतो, मग ते स्थानसंच होतात, म्हणजे दुसरीकडे जायला लागतात. राईट, मग जेव्हा ते दुसरीकडे जायला लागतात, मग तेच की कोष्ठामध्ये ते जर दोष प्रकोप झाला तर मग ते शाखेमध्ये जाऊन तिथे स्थानसंच होतात. तर त्याचे कारणे काय असतील? तर सर्वात फर्स्ट आहे व्यायाम केल्यामुळे, जास्त उष्णतेमुळे, तीक्ष्णतेमुळे, अतिसेवन आहार गेल्यावर, वायूचा तीव्र वेग केल्यावर, यामुळे दोष शाखा आणि अस्थि मर्मेमध्ये जातात. ठीक आहे, कारणे समजले. आता शाखागत दोष कोष्ठात जाण्याची कारणे. आता शाखामधून दोष काय कोष्ठामध्ये मदत येणार. ओके, सो त्याची कारणे काय आहे? स्त्रोतमुखाची शुद्धी केल्यावर, दोषाची वृद्धी झाली तर ते वापस येतं त्याच्यात, द्रवीभाव झाला जर दोष, तर द्रवीभूत झाला तर, आणि पाक आणि वायूची प्रेरणाशक्ती यामुळे कोष्ठगत होते. ठीक आहे, आता कोष्ठस्थित दोषांचे कार्य व प्रकोपित होण्याचे कारण. आता जे कोष्ठामध्ये जे स्थित दोष आहेत, राईट, आपल्या बॉडीच्या सेंटरमध्ये, सो त्याचे कार्य आणि प्रकोपित होण्याचे कारण काय आहे? तर दोष कोष्ठात येऊन आश्रय करतात, बरोबर, रोग उत्पन्न करत नाहीत, फक्त ते आश्रय करत आहेत. तिथे काय? कोष्ठ स्थित राहणे, आणि प्रकोप कारणाची प्रतीक्षा करतात, म्हणजे वेट करतात ते जोपर्यंत काही एक्सटर्नल कारण येत नाही ज्याच्यामुळे ते प्रकोप होऊ शकत नाही. ठीक आहे, काल, देश इत्यादीचं बळ प्राप्त झाल्यावर प्रकोपित होतात. मग त्यांना जे काही त्यांची नीड कम्प्लीट झाली की मग ते एक्सेस व्हायला लागतात दोष. ठीक आहे, आता अन्य स्थानी प्रकोपित दोषांची चिकित्सा, त्याचा जोर कमी असल्यास त्या दोषांचे ते स्थान असेल त्याप्रमाणे करावे. म्हणजे बाकी बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे दोष सपोज आपण बघितलं होतं की वात दोषाचे स्थान कोणते आहेत, राईट, तो सपोज तो वात दोष ते स्थान सोडून जर दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही ऑर्गनमध्ये जर झाला असेल जास्त, ठीक आहे, मग त्याच्यासाठी चिकित्सा करायसाठी त्या स्थानानुसार चिकित्सा करायची. ओके, जनरल चिकित्सा करायची नाहीये तिथे. ठीक आहे, आणि जर जास्त त्याची इंटेन्सिटी असली, जोर अधिक असेल, तर त्यांचाच प्रतिकार करायचा आहे. ठीक आहे, आणि काय तर किंवा स्थानिक दोषांच्या अगोदर प्रतिकार करून नंतर आगंतुक दोषांचा उपशमन करायचे. किंवा मग स्थानिक जे दोष आहेत, म्हणजे एका पर्टिक्युलर लोकेशनमध्ये स्थित आहे दोष, तर त्यांचा अगोदर प्रतिकार करायचा आहे, त्यांना कमी करायचा आहे, आणि नंतर आगंतुक दोषाचा उपशमन करायचं. आगंतुक म्हणजे काय तर बाहेरच्या एक्सटर्नल फॅक्टर्समुळे दोष वाढले, हे आहे आगंतुक दोष. राईट, मग त्यांचं शमन करायचं आहे. आता काय इथे साम तथा निराम दोषाची लक्षणे. साम आणि निराम दोष.
निरामदोष. ओके, बघा स्रोतोरोध बलभ्रंश गौरवालिनु मूढता आलस्य अपक्ती निष्ठीव मला संग अरुचिक्लमा लिंगम मलाना समाना निरामा विपर्य. ठीक आहे, म्हणजे आता सर्वात फर्स्ट आहे सामदोष लक्षण. बघा स्रोतोरोध होईल. ठीक आहे, बघा साम म्हणजे काय तर आम. आम म्हणजे काय आपण बघितलं होतं, पोटामध्ये जेव्हा आपण अन्न अति खातो तर तेव्हा ते पचत नाही. ओके, मग ते तसंच आपल्या जाठरामध्ये तसंच ते पडून राहतं आणि त्याच्यामध्ये आम उत्पत्ती होते, ते असतं आम. आणि साम म्हणजे स आम. ओके, म्हणजे आमच झाला त्याचा अर्थ. ठीक आहे, आता बघा याचे साम दोषाचे लक्षण म्हणजे काय तर आमापासून दोष वृद्धी होईल आणि मग त्याचे लक्षण काय दिसतील. ओके, सो काय लक्षण दिसतील, स्रोतरोध होईल, बलभ्रंश होईल, गौरवता येईल, अंग जड होईल, वायूचा विपरीत संचार, कुठेही वायू आपल्याला इकडे तिकडे शरीरात पसरेल, आळस येईल जास्त, अपचन येईल, तोंडास पाणी सुटायला लागेल, मलबद्धता होईल. ठीक आहे, अरुची होईल, विनाश्रम होईल, विनाश्रम थकवा होईल आपल्याला. ओके, आता निराम दोषाची लक्षणे साम दोषाच्या विरुद्ध असतात. म्हणजे काय की स्रोतरोध होणार नाही, बलभ्रंश नाही होणार, गौरवताच्या जागी हलकेपणा वाटेल. ठीक आहे, वायू सपोज एकाच कोणत्या तरी भागास जास्त वाढेल, परत तोंडाला पाणी सुटणार नाही, तोंड कोरडे होऊन जाईल, असं विरुद्ध लक्षणे तुम्हाला लिहायचे. ठीक आहे, आता आम तेच आपण बघूया. बघा आम काय, आम हे बेसिकली टॉक्झिन आहे, जे अति सेवनामुळे अति आहारामुळे तिथे होतं तयार पोटामध्ये. उष्मनो अल्पबलत्वेन धातू मांदे अपचितम दुष्टम आमाशयागतम रसाम प्रत्यक्षते. म्हणजे काय की अग्नी दुर्बल म्हणजे जाठर अग्नी दुर्बल झाल्यामुळे अपक्वान्नाचे दूषित दोषांबरोबर मिश्रित होऊन आमाशयात तयार होणाऱ्या रसाला आम म्हणतात. समजले? आता याची चिकित्सा काय आहे आमची, सर्व देह प्रस्तुताना समान दोषाने निर्हरे लीलान धातुषो अनुक्लिष्टाना फलाता आमात रसातैव आश्रयसे नशाय ते स्यू दूर निर्हरेत. म्हणजे काय तर काय करायचं आपल्याला की सर्वात फर्स्ट संपूर्ण शरीरात पसरलेले धातूत मिश्रित स्वस्थानापासून न सुटलेले, ठीक आहे लक्ष द्या मी जे वाचते तर तुम्हाला स्क्रीनवर दिसते, दोष वमन आदी पंचकर्माने बाहेर काढू नये. समजलं? यांनी काय करायचं, दोष किंवा वमन पंचकर्माने बाहेर काढायचं नाहीये, कारण यांनी शरीरास हानी होणार आहे. तर आणि हे कष्टकर आहे, म्हणजे खूप जास्त याच्यात कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. त्यांना वमन विरेचन पंचकर्माने बाहेर काढायचं नाहीये आम्हाला. ओके, सो त्याचा उपाय काय काय आहे, चिकित्सा काय करायची मग, तर दीपन करायचं आहे, पाचन स्नेहन स्वेदन करून जिकडून जवळ त्या मार्गाने उत्सर्जन करायचे आहे. म्हणजे आपल्याला पूर्वकर्म करायचे आहे. दीपन औषध द्यायचे म्हणजे आपला अग्नी वाढेल, दीपन पाचननी ते डायजेस्ट होईल, किंवा मग स्नेहस्वेदन केल्यावर ते दुसऱ्या मार्गाने बाहेर येऊ शकेल. ठीक आहे, आता दोषांचे समीपस्य मार्ग. ठीक आहे, बघा मुखावाटी दिलेले औषध आमाशयात दोष लवकर काढतो, हे आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट आहे. ओके, सो बघा जर आपण मुखावाटी औषध दिले तर ते आमाशयातील दोष लवकर काढतो, राईट. नासा मार्गाने दिले तर ते ऊर्ध्वजत्रुगत दोष बाहेर काढतो. ठीक आहे, गुदद्वाराद्वारे दिले तर औषध आतड्यातील जे दोष आहेत ते काढतो. ओके, आणि प्रवृत्त झालेल्या दोषांनी प्रारंभी अवस्थामध्ये हितकारी भोजन द्यावे, म्हणजे जे हितकर आहे ते भोजन द्यावे. ठीक आहे, स्टार्टिंगमध्ये, आणि व त्या दोषांची उपेक्षा करायची. ठीक आहे, म्हणजे काय करायचे की सपोज दोष आपल्या बॉडीमध्ये झाले तयार, तर स्टार्टिंगला काय करायचे की त्या दोषाला वाढवणारे आहार विहार द्यायचे. म्हणजे काय होतं, कधी कधी दोष हे एका प्रॉपर क्वांटिटीमध्ये नसतात की आपण त्याला वमन विरेचन करू शकू, राईट, किंवा औषध देऊ शकू. तर कारण जर तेवढी लिमिटमध्ये नसेल तर मग आपण जे औषध घेतलं तर त्याचा उलट साईड इफेक्ट आपल्याला होईल, राईट. म्हणून पहिले ते दोष जर तेवढ्या एक्सेसमध्ये नाही आहेत तर आपल्याला त्याला एक्सेसमध्ये थोडं आणायचं आहे आणि मग त्याच्यावर उपचार करायसाठी औषध वगैरे उपक्रम करायचे. ठीक आहे, आणि जे अल्प प्रमाणामध्ये प्रवृत्त झाले त्यांना यथोचित पाचन औषधी देऊन त्यांचे पाचन करायचे किंवा शोधून. आणि सपोज काही दोष आहे तर ते खूप लेस क्वांटिटीमध्ये, त्याला आपण वाढवून पण मग ते जास्त कॉम्प्लिकेशन होईल, राईट. सो जर ते कमी आहे तर मग त्यांना काय करायचं, पाचन दीपन औषधी देऊन त्याला तसंच त्याच्यात शमन करायचं. ठीक आहे, समजले? आता बघा संशोधन योग्य काळ.
म्हणजे जे काही आपण वमन विरेचन करतोय, राईट. सो त्याचा योग्य काळ काय असला पाहिजे बघा. आता हा श्लोक तुम्हाला माहित पाहिजे, हा इम्पॉर्टंट आहे. श्रावणे कार्तिके चैत्रे मासी धार साधारणे क्रमात ग्रीष्म वर्षा हिमचिंतान वायू दिनाशू निर्हरेत. बघा म्हणजे काय तर ग्रीष्म ऋतूत संचित वायू, जे ग्रीष्म ऋतूमध्ये वायू हा संचित होतो, वात संचित होतो, ठीक आहे. म्हणून त्याचं काय करायचं आहे तर श्रावण महिन्यात त्याचं शोधन करायचं आहे. शोधन काय करणार आपण, बस्ती करणार वातासाठी. नंतर काय, वर्षामध्ये संचित पित्ताचे, राईट. पित्त हा वर्षा ऋतूमध्ये संचित होतो, तर मग त्याचं कार्तिक महिन्यात काय करायचं आहे, शोधन करायचं आहे. काय करणार, पित्तासाठी विरेचन. नंतर हेमंतमध्ये संचित कफ होणार आहे, तर चैत्र महिन्यात त्याचं शोधन करायचं आहे, म्हणजे काय, वमन करणारा. ओके. बघा म्हणजे काय तर ग्रीष्मामध्ये उष्ण, तर वर्षामध्ये वृष्टी होते, राईट. आणि शीत ऋतू हा असतो शैत्य, आणि शैत्य अति असते, तर या काळात शोधन करायचं नाहीये. म्हणजे याच्यात तुम्हाला हे सांगितलेलं आहे, शोधन कोणकोणत्या ऋतूत करायचं आहे, श्रावण, कार्तिक आणि चैत्रमध्ये. ओके. नाहीतर तुम्ही चुकून हे समजसाल. ओके. बघा ग्रीष्मामध्ये का नाही करायचं शोधन, कारण त्याच्यात जास्त अति उष्णता असते. वर्षामध्ये अति जास्त पाऊस पडतोय, आणि शीत ऋतूमध्ये बाकीचे जे आहेत, हेमंत, शरद, ओके, सो त्याच्यामध्ये थंडी जास्त असते, त्यामुळे त्या काळामध्ये शोधन करायचं नाही. समजले. आता दोषांचं संशोधन काळ, योग्य काळ कोणता आहे, ठीक आहे. बघा स्वस्थ व्यक्तीसाठीच वरील नियमे आहे. हे जे वरचे नियम आहे, ओके, सो हे फक्त जो व्यक्ती स्वस्थ आहे, ओके, एकदम त्याला क्रॉनिक आजार नाही त्याच्यासाठी आहे. आणि जर त्याच्या व्याधी असलाच तर त्या व्याधीप्रमाणे संशोधनाची व्यवस्था करायची. ओके. आता औषधाचं सेवन काळ, आता हा एक SAQचा क्वेश्चन आहे, तुम्हाला येऊ शकतो. ओके. बघा युंजात अन्नादोमध्ये अंते कवलांतरे ग्रासे मुहूर्तांना सामुद्र निशीच्या औषध. ओके. म्हणजे काय तर औषध केव्हा केव्हा आपण घेऊ शकतो. बघा आपण जेव्हा मेडिकलमध्ये जातो तर तेव्हा तिथे लिहिलेलं असतं, सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. ओके. जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर. सो तेच हे आयुर्वेदाने 10 तिथे आपल्याला हे सांगितलेले आहे, काल सांगितलेले आहे की यावेळेस आपण औषध घेऊ शकतो. सर्वात फर्स्ट आहे जेवण न करता रिकाम्या पोटी घ्यायचे औषध असते. येस. देन आहे भोजनाच्या आधी, म्हणजे आपण आता जेवायला बसणार आहे तर त्याच्या लगेच अर्धा घंटा आधी औषध घेणे. ओके. जेवणाच्या मध्यभागी, म्हणजे काय, आपण जेवण करतोय, मग आपलं अर्ध जेवण झाले, अर्ध बाकी, तर लगेच आपण औषध घेणार आणि बाकी कंटिन्यू पुढचं जेवण. जेवणानंतर, म्हणजे जेवण झाले तर लगेच जेवणा झाल्यानंतर. नंतर हे 2 घासाच्या मध्ये, म्हणजे एक घास खाल्ल्यावर औषध, मग वापस असं. नंतर हे घासाबरोबर, म्हणजे त्या याच्यासोबत मिक्स करून. ओके. वारंवार, म्हणजे परत परत घ्यायचं आहे औषध. ओके. म्हणजे कधी घेऊ शकतो दिवसातून. ओके. परत परत. आणि औषध जेवणात मिश्र करून. येस. आणि जेवणाआधी आणि जेवणानंतर, म्हणजे औषध जेवणाआधी पण घ्यायचं आणि जेवणानंतर पण घ्यायचं, दोन्ही टाईमला. ओके. आणि रात्री झोपताना एकदा घेऊ शकतो. तर हे झोपताना औषध सेवन करावे. सो हे जे आहे बघा, हे 10 आपल्याला दिलेत. सो हे 10 काल आपल्याला माहीत पाहिजे की औषध या काळामध्ये सेवन करू शकतो, कॉमन आहे. ओके. औषधानुसार हे चेंज होत राहतात, पण हे 10च आहेत. ओके. सो हे तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करा हे. बाकी काही नाही या चॅप्टरमध्ये, फक्त दोषांच्या बाबतीत आहे लिहिलेलं. ओके. काही याच्यात क्वेरी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आणि नोट्स पाहिजे असतील तर व्हॉट्सॲपवर तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू.